असं पाहिजे आलीच तशी दिसायला लागली का इकडं. काय करत आहे, काय घेत आहे, काय करत आहे म्हटलं. हे आमचं हे बाई भाजी खुडत आहे. मला जीवावर येते. हा बघा आपला कापूस लांबूनच दाखवते, कारण शेतामध्ये तणनाशक फवारलेलं आहे, त्यामुळे आत फिरता येणार नाही. इकडेच उभं राहून तुम्हाला शेत दाखवते. आता छान कापूस वाढायला लागला आणि पीकही आपलं छानच व्हायला पाहिजे. आणि या बाजूला बघा हायवे आहे. दिवसभर गाड्याची ये जा सुरूच असते. एकीकडे हिरवंगार शेत आणि दुसरीकडे हायवेचं दृश्य. चला आता पुढे काय होते ते बघूया. ही अशी भाजी खुडत असते का. तशी छोटी छोटी पानं घ्यायची असते त्याची. घरी काढता येते ना, इथे कुठे काय इकडे भरपूर आहे ना, इकडे घे ना. अहो इथे जास्त आहे, पटापट होते. काढा नव्हती तिकडे हे. नाही ती नाही निघत. राहू दे. दिसायला लागली का इकडं. दिसायला लागली. आमच्याकडे असं नाही बोलत, दिसायला लागली. दिसून राहिली म्हणते, दिसून राहिली भाजी, दिसून राहिली. तुम्ही म्हणत असाल ही काय करते, तर मी चरोट्याची भाजी तोडत होते. माझ्या मैत्रिणीच्या सासूबाईला ही भाजी आवडते, त्यामुळे ती म्हणत होती का माझ्या सासूबाईसाठी भाजी घेऊन ये. तर आमच्याकडे हे अशी रानभाजी मिळते, पण मला ही भाजी आवडत नाही. तरोट्याची भाजी मी कधी खाल्ली नाही आणि मला त्याची चवसुद्धा माहीत नाही. आता मी ही भाजी शेतात पण आहे, पण तिथे तणनाशक फवारलं, त्यामुळे मी ही अशी बांधावरची भाजी तोडून घेत होती. आणि ही बघा इथे अजून खूप भाजी आहे, निवडून निवडून तोडावी लागते. आणि याच्यामध्ये काही गवत वगैरे मिक्स आहे ना, तर एक झाड पाहून तोडावं लागत आहे. आणि हे माझी मस्करी घेते का तुझी भाषा अशी आणि तुझी भाषा तशी. हे इकडे थोडीशी लँग्वेज वेगळी आहे ना, मी मराठवाड्याकडली लँग्वेज बोलते आणि हे इकडे विदर्भात थोडीशी वराडी टाईप लँग्वेज आहे, तर ते माझी मजाक उडवत होते. चला आता बस होते, आता निघूया आपण. आता आमच्या शाळेचा टाईम पण होत आहे, त्याची शाळा पण सुटते आणि शाळेच्या बाजूलाच माझ्या मैत्रिणीचं घर पण आहे. ते तिला पहिले मी भाजी नेऊन देते आणि मग आथांगला घेऊन येते. पहिले घरी जाऊन मला चेंज करावं लागेल, मग आता आपण इथून कळंबला जाणार आहोत. आणि आता तिच्याकडे आलो म्हणजे गप्पा तर होणारच. भाजी देऊन झाली आणि आम्ही गप्पा करत बसलो होतो. दिवसभर बसलो तरी आमच्या काही गप्पा सरत नाही. आणि बघा तिने लगेच चहा करून दिला होता. गावाकडचं मला हे खूप आवडते. कोणाच्या घरी गेलं की आधी चहा, मग बाकीचं नंतर होत राहील. चला आता थोड्या गप्पा मारते, चहा पिते आणि मग पुढे निघूया. आता आमची स्कूल सुटायचा टाईम झालेला आहे. आता आपल्याला घरी निघावं लागणार आहे. चला आता घरी जाऊया. आता घरी आला, त्याचं होमवर्क पण झालं आणि तो ट्युशनवरून पण आला आणि आता त्यालाच व्लॉगिंग करायची. आता त्याच्यासोबतच तुम्ही बोला. ये पुलिस पुलिस कार दिख रही है, वो ये वाली देखो, ये देखो एंटेना। ये कार मैंने ऑर्डर की थी कल दी थी, आपने दी थी। और ये देखो, ये देखा, ये देखा, देखो क्या दोस्तों, देखा आपने कि मैं होशियार हूँ। ये देखो वहाँ पर मैं टीवी देख रहा था तो बंद हो गई, तो पापा ही नहीं दिखे, तो फिर मैं क्या ऐसे आराम से बैठ गया, ऐसे ही बाहर देखो चलो सब्सक्राइब
करो वीडियो को लाइक और चैनल को सब्सक्राइब और फिर ये सेव वाले बटन पर क्लिक करके अब हम जादू मैजिक कर सकते हो। और नहीं, हमारे फ़ोन में नहीं होता क्योंकि हमारा फ़ोन दूसरा है ना, इसीलिए देखो स्टार है। अरे भाइयों गिर गया है भाइयों। तो देख 2 बैग्स लिए और एक कंपास पेपर वो टूट गया वो कंपास, इसलिए मैं ऐसा उधर बैठा था। कल फिर नहीं गया, मम्मी के लिए नई ड्रेस है और मेरे लिए कंपास लाया था। पता नहीं उसमें क्यों वो आता है कंपास और मम्मी क्यों आती है, बताओ अभी कभी नहीं बता रही तो फिर भी मत बताओ। ओके, नहीं तो मैं तुमको चीज़ें दिखाता हूँ। ये देखो फाइटर गन देखा, फाइटर गन फायर की। और मैंने ये शर्ट पहना है। तर मित्रांनो, आजचा व्लॉग इथे संपवते. आज तुमच्यासोबत शेतात फिरले, चरोड्याची भाजी तोडली, मैत्रिणीकडे जाऊन भाजी पण दिली, गप्पा मारल्या आणि शेवटी अथांगला शाळेतून सुद्धा घेऊन आले. आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.